भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यावरती ऊसतोड कामगार जे आहेत ते सकाळी 12 वाजल्यापासून गणेश डोंगरे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा, त्याला मदत आर्थिक मिळावी या मागणीसाठी हे या ठिकाणी गव्हाण बंद या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आणि आत्तापर्यंत हे प्रशासन कुठलंही या ठिकाणी कर्मचारी आलेले नाहीत या कारखान्याचे। मात्र जे काही ऊसतोड कामगार आहेत त्यांच्याकडूनच जे आहे ते थोडीफार मदत या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। मात्र कारखान्याकडून कुठलीही मदत जी आहे ती आत्तापर्यंत मिळाली नाही। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झाले होते, मात्र आता पोलीस प्रशासनही या ठिकाणी नाही आहेत। मात्र आत्तापर्यंत काही चर्चा झाली का या आंदोलकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर, काही तुमच्या आंदोलकासोबत काही चर्चा झाली का? सर्वप्रथम मी सांगतो, आम्ही त्यांना मदत मागत नाहीत, हो आमचा हक्क आहे। तुम्ही आमच्या ऊसाच्या तोडणीच्या पैशातून पैसे कापलेले आहेत हे आमच्या मजुराचा इन्शुरन्स फाडण्यासाठी। त्याची इन्शुरन्स तुम्ही कुठल्याही मजुराचा इन्शुरन्स भरला नाही, याच्यासाठी हे तुम्हाला आज पदरून द्यायची वेळ यायली। तुम्ही जर इन्शुरन्स फाडला असता तर तुम्हाला आज पदरून द्यायची वेळ नव्हती। तुमच्या काही आंदोलनकर्त्याच्या पूर्ण भावना पाहतायत, तुम्हाला काय वाटतं बरं यावर? खरं तर पीडित कुटुंब लाचार आहे का कारखाना लाचार आहे हेच कळत नाही। अरे लाचार्याची भूमिका नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये। आपण एक लाचारीमध्ये जगतो का लोकांचे प्रश्न सोडतो हेच कळत नाही। सकाळी 11 ते 12 वाजल्यापासून हे पीडित कुटुंब इथं बसलेलं आहे आणि बसलेले असताना त्या पीडित कुटुंबाला न्याय मागण्यासाठी पूर्ण जिल्ह्यामधून पूर्ण महाराष्ट्रामधून इथं लोक आलेले आहेत। तरी पण ह्या कारखानदारीच्या माध्यमातून एकही कर्मचारी किंवा कुठला त्यांचा अधिकारी आला नाही आणि ह्या लोकांची काय मागणी आहे, त्यांना काय न्याय द्यायचा आहे असं त्यांनी साधं विचारलं सध्या नाही। मला वाटतं हे आमचं दुर्दैव आहे की आम्ही अशा महाराष्ट्रामध्ये राहतोय की यांना न्याय देणारा कोणी वाली आहे का नाही। कारण मी सकाळी 12 वाजल्यापासून इथं बघतोय, माझ्या माता भगिनी सगळे ऊसतोड कामगार येतात जातात, रडतात पडतात, त्यांना कुणी 1000-500 रुपये स्वतः ऊसतोड मजदूर देतात। परंतु ह्या कारखान्याचे मालक कोण आहेत आणि एक कारखानदार कोण चालवतं आहे याची काही कुणाकडे दशा आकांक्षा आहे का नाही मला काही समजून येत नाही। मी मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं या कारखानेदारांच्या सोबत आम्ही एक मोठं आंदोलन करू असा इशाराही काल दिला होता आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आज बीड जिल्ह्यामधून मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीनं त्या कुटुंबाला न्याय द्यावा म्हणून इथं बसलेलो आहोत। मला वाटतं या कारखानदाराच्या मार्फत या कुटुंबाला 50 लाख रुपये आर्थिक मदत दिली पाहिजे। त्यांच्या कुटुंबाच्या यातना त्यांनी बघितल्या पाहिजेत। तुम्ही पैसे जर द्यायचे नसतील तर तुम्ही सांगा की आमच्याच्याने या कुटुंबाला मदत मिळणार नाही। तुम्ही जर नसल देत तर आम्ही जसं काल वडवणी तालुक्यामध्ये फेरी काढली, अनेक महाराष्ट्रामधून अनेक लोकांच्या हातापाया पडून त्या लोकांना मदत देऊ, परंतु तुमच्याच्याने देणं होत नसेल तर तुम्ही सांगावा, एवढंच मी ह्या प्रसंगी सांगतो। काय खरं तर प्रत्येक ठिकाणी या कारखान्याच्या परिसरामध्ये अशा दुर्दैवी घटना घडतात, मात्र ज्यावेळेस घडतात त्यावेळेस मदत वगैरे मिळते का नाही? इतर कारखाने देतात का नाही? कारखाने देतात पण इथं काही दिसाना गेला आहे अंदाजा। कारण प्रत्येक जो बाप असतो ते प्रत्येक मुलीच्या सुखासाठी समजा बघत असतो। आज 4 दिवस झालं माझ्या मुलीचं असं झालेलं आहे, जवळ वारलेली, तिथं आम्हाला कोणी लक्ष द्यायला गेलं। आम्ही इथं ऊसाच्या गव्हाणीमध्ये येऊन बसलोत। प्रत्येकानं हे जाणून घ्यायला पाहिजे की बाबा आपली एक मुलगी ह्या कारखान्यावाल्याला का ह्या मालकाला का मुली नाहीत का? इथं मुलीला माझ्या इथं बसवायला लागलेत, मग ह्यांच्या मुली इथं जर अशा आणून बसविल्या असं ह्यांचं जर कमी जास्त होऊ नये कुणाचं, पण ह्या मालकानं लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही इथं माझी मुलगी 4 दिवस घरी बसायची, आता दुःखामध्ये तर इथं गव्हाणीमध्ये आणून बसविली आहे। समजे माणसं इकडून येऊन बसायले तरी बी ह्यांना काही काळजी वाटायला गेली। ह्यानं काहीतरी नियोजन लावायला पाहिजे। ही समजा माझ्या वडिलांना, भावाला, बंधूला, बहिणीला विनंती आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसरे देखील या ठिकाणी आंदोलन करतात। दादा, खूप वेळ झालं या ठिकाणी आंदोलन करतायत, मात्र आताही कंटिन्यूमध्ये असंच आंदोलन चालू ठेवावं लागेल तुम्हाला? आता जर नाही न्याय भेटला तर आम्ही असंच चालू ठेवणार आहेत आंदोलन। बाकी कुठून कुठून हे आंदोलन करते या ठिकाणी आले? हे पूर्ण बीड जिल्ह्यातून सगळे आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामधून आणि सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन चालू आहे। जसं अजून लोक येतात, कारखान्यानं काहीतरी गांभीर्य घेण्याची गरज आहे ह्याच्यामध्ये। कारखान्यानं असं वाटू नाही की इथं काय रस्ता रोको नाही, आम्ही जोपर्यंत इथं मदत मिळत नाही त्या ठिकाणून आम्ही मदत घेतल्याशिवाय उठणार नाहीत ह्या ठिकाणी। काय इथल्या कारखान्याचे जे काही इतर कारखान्याचे काही नियम असतात
त्या नियमाप्रमाणे हा कारखाना चालतोय का? इथले जे काही मजूर आहेत त्यांच्याकडून काही वेगळे अपडेट्स किंवा माहिती त्यांच्याकडून काही मिळाली का तुम्हाला? हे त्यांचं एकच काम होतं की मजूर निघायच्या आधी त्यांनी इन्शुरन्स प्रत्येक गाडीवानाचा हे कामगाराचा फाडावा लागतोय. ह्यांनी कुठलाही इन्शुरन्स फाडलेला नाही, कारण त्याच्यामध्ये नियम असतोय 2 दिवस गावाच्या आधी निघायच्या आधी ते इन्शुरन्स आपला फाडावा लागतोय. ह्यांनी काही इन्शुरन्स फाडला नाही, त्याच्यामुळे ते गोत्यामध्ये आले. इन्शुरन्स असतं तर मग त्यांना शासन इन्शुरन्स कंपनीत मदत भेटली असती. आता हे कारखाना नेमकं कुणाच्या स्वाधीन आहे, कोण चालवतंय, अशी काही पुरेपूर माहिती समोर आली का? हे अजितदादा पवार ह्यांच्या ताब्यात आहे सध्या हा कारखाना, ते चालवतात. आणि ज्या ठिकाणी घटना झाली त्यावेळेस ज्या ठिकाणी त्याच्या अंगावरती ट्रॉली पडण्यात आली ती उचलण्यासाठी इथं काही यंत्रणा नव्हती. म्हणजे कारखान्याच्या चुकीमुळे हा बळी गेलेला आहे. कारखान्यानं याचं काहीतरी गांभीर्य घेऊन तात्काळ या ठिकाणी यावा, संवाद साधावा. कारखाना काही या ठिकाणी संवाद बी साधायला येत नाही, काय नाही. पोलीस अधिकारी फक्त कारखाना या ठिकाणी पाठवून देत आहे, बाकी कुणी संवाद साधण्यासाठी येत नाही इथं. काय जे काही इन्शुरन्स जे आहेत त्या इन्शुरन्स संदर्भात काही अधिक माहिती वगैरे मिळाली का? इन्शुरन्स होता नव्हता या मजुरांचा? नाही, इथल्या 6 ते 7 हजार मजुरी इथं काम करतात. एकाही मजुरात त्यांनी इन्शुरन्स फाडला नाही. मला आता संबंधित माहिती मिळेल की अजितदादाचा कारखाना आहे. अरे अजितदादा तो सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. आता ऊसतोड मजूर खाऊन टाकायचे का? मी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीने आवाहन करतो की दादा हे तुम्हाला सल्प जाणार नाही. तुम्ही ऊसतोड मजुराला खाण्याचा वेळ आणू नका. तुमचा हिताच नाही, महाराष्ट्रात एक बी तुमचा कारखाना चालू देणार नाहीत, हे मी संघटनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करतो. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आंदोलक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काही गव्हाणीमध्ये आंदोलक बसले गेलेत, काही गव्हाणीच्या बाहेर पण आहेत. काय मागणी असणार आहे या आंदोलनात? पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून ह्या गव्हाणीच्या बाहेर जाणार नाही आणि ह्या कारखानदारी लोकांना आम्ही धडा दिल्याशिवाय सोडणार नाही. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आंदोलक पूर्णतः आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आणखीनही एक वेगळं या आंदोलनाला जे आहे ते वेगळं स्वरूप येऊ शकतं, आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं हा कारखाना आहे. मात्र ते काही निर्णय घेतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता प्रचारादरम्यान जरी असले तरी हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला आहे का, यावर मात्र प्रश्नार्थिक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतं आहे. आणखीन माझ्यासोबत हा तरुण जो आहे तो आहे एक विद्यार्थी आहे, तो या ठिकाणी आलेला आहे. काय तुझी मागणी, काय प्रतिक्रिया या आंदोलनादरम्यान? इथं आल्या वडिलाचा हात मोडला होता. माझा ITI चालू आहे. वडिलाचा हात मोडल्यामुळे मला यावं लागले. 2 रॉड टाकलेत वडिलाच्या हातात. इथे इन्शुरन्स नाही, काही नाही, त्यांना कामसुद्धा करता येत नाही. ITI चालू आहे, तिथून इथं आलो आहे, काही सुद्धा नाही या कारखान्याचं. आम्ही GM पसतो गेलो, इथं काही सुविधा नाही, काही नाही. इथं 2-2 तास बसायला लावतात खाली करायला आल्यावर. खरं तर ज्या ऊसतोड कामगारांच्या उचली आहेत त्याच्यामधून जे इन्शुरन्सचे पैसे कारखान्यानं घेतले गेलेत का? नाही, उचलीमधून नाही हो. आमचा जे ऊसतोड कामगार ऊस तोडतो का ह्याच्यामधून 2% आणि कारखाना 2%, असे 4% म्हणून ह्या इन्शुरन्स फाडायचा असतो. आम्ही जे साखर संघात जे अग्रीमेंट केले मांजरीमध्ये, ही जिम्मेदारी कोणाची? ही कारखानदाराची जिम्मेदारी असते. आम्ही साखर संघासोबत आमच्या सगळ्या संघटना बसून आणि स्वतः ताईसाहेब त्याच्या लवाद म्हणून बसून यांनी साखर संघासोबत अग्रीमेंट केलेलं आहे की तुम्हाला कंपल्सरी ऊसतोड मजुराचा इन्शुरन्स फाडणं, त्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधा करणं, त्यांना दवाखान्याची आरोग्याची सुविधा करणं, जे कारखान्यावर ऊसतोड मजूर राहतात त्यांना बाथरूमची व्यवस्था करणं, त्यांनी पाण्याची व्यवस्था करणं, ही कारखान्याची जिम्मेदारी, लिखी जिम्मेदारी, अशी काय अशी तोंडी नाही. साखर संघामध्ये लिखी जिम्मेदारी. प्रत्येक बैठकीला मी लाईव्ह स्वतःसोबत तिथं असतो. काय ते साखर संघाचे जे काही तुमच्या बैठका होतात आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे काही नियमानं हा कारखाना चालाय पाहिजे त्या नियमानं हा परिसरामधली जर हे जर पाहिलं, पूर्ण नियोजन जर पाहिलं गेलं तर त्या पद्धतीचं आहे का? नाही, बैठकीमध्ये आमच्या जे 20-19 मागण्या ठरलेल्या असतात त्याच्यापैकी फक्त एकच फॉलोअप घेतात. ते तोंडणीचा फक्त भाव वाढवून देतात. बाकी कुठली सुविधा ही मजुराला देत नाहीत. ना मजुराच्या लेकराची शाळा असते यांच्याकडं, साखर शाळा नाही. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, अपेक्षित असायला पाहिजे ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे या ठिकाणी असायला पाहिजे. ती नव्हती. ही बंधनकारकच आहे. तुम्ही कुठल्याही प्रत्येक तुम्ही हवेला जा, प्रत्येक जे टोल नाका असेल त्या टोल नाक्यावर ॲम्ब्युलन्स असते, तिथं त्याला टोचन करायला गाडी असती, इमर्जन्सी सगळी सुविधा असते. छोटा मोठा डॉक्टर असतो, टोल नाक्यावर असतो. एवढं मोठं कारखान्याचं परमिशन दिलं आहे. कुठल्याही कंपनीला शासन परमिशन देताना त्याचं शासनाचं आणि त्यांचं अग्रीमेंट झालेलं असतं की कारखान्यावर तुम्ही ॲम्ब्युलन्स कंपल्सरी, एक छोटा दवाखाना कंपल्सरी. पूर्ण नियमानं हा कारखाना चालत नाही असं तुमचं म्हणणं? बिलकुल एक सुद्धा नियम नाही. फक्त आम्हाला तोंडीचे पैसे देतो, बाकी कुठलाच नियम काही नाही. धन्यवाद. या
ठिकाणी पाहिलं गेलं तर आंदोलक जे आहे ते या ठिकाणी थेट म्हणतायत फक्त तोडणीचे पैसे जे आहेत ते ऊसतोड मजुरांना मिळतात, मात्र जे काही सोयी उपलब्ध व्हायच्या त्या या ठिकाणी कुठं दिसत नाही. हा रोज जो आहे तो या कारखान्यावरती आपल्याला या आंदोलनकर्त्याचा या संघटनांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? हे आंदोलन आणखीनही तीव्र होण्याची दाट शक्यता जी आहे ते या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाते. कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया, धाराशिव.